नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज सकाळी सकाळी गॅसची शेगडी व किचन ओटा धुवून इथे हे देवघर मी स्वच्छ करायला घेतलं होतं. उन्हाळ्यामुळे या डिझाईनमध्ये जी धूळ निघून जाते ती स्प्रेमध्ये पाणी भरून देवघरावरती स्प्रे मारून मी अशा प्रकारे कपड्याने स्वच्छ करून घेतलं. तुमच्याकडे सुद्धा असं डिझाईनचं देवघर असेल तर तुम्ही स्प्रेने पाणी मारून ती धूळ जर पुसली तर सहजपणे निघून जाते. आता माझ्या मुलाने देवपूजा केली होती. मी माझ्या देवासाठी कोणती वस्तू घेतली हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. ही वस्तू खरं तर मी बाहेर लावण्यासाठी आणली होती उंबऱ्यावर, परंतु मला ती इतकी आवडली, मला देवघरासमोरच ठेवावीशी वाटली. म्हणून मी काय केलं, हे पावलं जे आणले ते देवासमोर ठेवले. तर कसे वाटत आहेत मैत्रिणींनो इथं हे पावलं ठेवलेले, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे सुद्धा मला नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, चपाती झाल्यानंतर आता मला बनवायची होती वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे छान वांगे कापून घेतले होते व तुम्हाला मी आता दाखवते मी कशा प्रकारे भाजी बनवली आहे. तर मैत्रिणींनो, वांग्याची भाजी हा घरचा मसाला टाकून मी बनवली आहे. किती छान तरी आली आहे, तुम्ही बघत आहात. तुम्हाला जर हे वांग्याची भाजी आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे तुम्ही बघत आहात मी तेल खूप कमी वापरलेलं आहे. तुम्हाला इथं दिसत असेल की तेल खूप आहे, पण तुम्ही इथे बघत आहात. आता भाजीला उकळी फुटल्यानंतर तेल काही जास्त दिसत नाही, पण भाजीची चव तितकीच छान आहे. मैत्रिणींनो, आता मी गूळ शेंगदाण्याची पोळी बनवली. जर तुम्हाला गूळ शेंगदाणा पोळीचा जर व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्याशी नक्की शेअर करेल.